नमस्कार. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकांना एक जागतिक ओळख देत असते. यावर्षीही MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक जागतिक ओळख मिळेल, अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत झोन अँड शाईन कंपनीचे फाउंडर माननीय श्री डॉक्टर उन्मेष जगताप साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. खरं तर तुमची कंपनी भारताला एक सस्टेनेबल बनवण्यासाठी काम करत असते. तर कशी झाली तुमची ही व्यवसायाची सुरुवात? व्यवसायाची सुरुवात फॅमिली बिझनेस मध्ये झाली. इंजिनिअरिंगचा वडिलांचा आमचा जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा बिझनेस होता. पण या झोन अँड शाईनची सुरुवात माझ्या शिक्षणातनं झाली. मी US मधनं मास्टर्स केलं रिन्युएबल एनर्जीमध्ये. तिथे सोलर एनर्जी रिसर्च सेंटरमध्ये माझा रिसर्च झाला. 2098 साली मी परत आल्यावर सोलरमध्ये फारशी ऍक्टिव्हिटी नव्हती इंडियामध्ये. पण 2009 नंतर इकडच्या मेंटॉर्सच्या प्रोत्साहनामुळे मी सोलरमध्ये शिरलो. सुरुवातीला मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग, सोलर प्रॉडक्ट, काही ट्रेडिंग, अमेरिकन कंपनी असं करता करता मग आम्ही प्रोजेक्ट्समध्ये शिरलो. आणि 2015 पासून आम्ही आता पूर्ण वेळ सस्टेनेबिलिटी, सोलर एनर्जी प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये पूर्ण कार्यरत आहोत. खरं तर तुम्ही सर बोलत की तुम्ही म्हणजे आधीचा काळ असेल किंवा आत्ता जे असेल 2026 मध्ये, तर काय फरक जाणवतो तुम्हाला? आधीच्या काळात सोलर म्हणजे सस्टेनेबिलिटीला एवढं महत्व नव्हतं. एनर्जी आपल्याला तेव्हा अबंडंट होती त्यामुळे आपल्याला त्याचं महत्व नव्हतं. पण आता एनर्जी हा की फॅक्टर झालाय, कारण कॉस्ट वाढत चालल्यात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला क्लायमेटच्या दृष्टीने सुद्धा हे एनर्जी कॉन्झर्वेशन खूप महत्वाचं झालंय. त्यामुळे आता हा प्रायोरिटी सेक्टर होत चाललाय सोलर किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन. लोकांच्या माइंडसेट मध्ये पण खूप फरक पडलाय. इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतात तितका अवेअरनेस आहे का? आहे, आता आहे. आणि आता गव्हर्नमेंटचा पण सपोर्ट आणि पॉलिसीज खूप चांगल्या आहेत. आता तुम्ही PM सूर्यघर मध्ये घराघरावरती सोलर लावायची सुरुवात झाली आहे. आता अगदी छोट्या घरांवरती पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आली आहे. म्हणजे ज्यांचं 100 युनिट पेक्षा कमी आहे त्यांना सुद्धा सोलरसाठी गव्हर्नमेंट सबसिडी देते. आणि इंडस्ट्रीला तर फायदा आहेच आहे. त्यामुळं खूप फरक पडलेला आहे. सर, इतक्या वर्षांच्या तुमच्या बिझनेसच्या काळामध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला जिथे एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? टर्निंग पॉइंट खरं म्हणजे मी या क्षेत्रात डायव्हर्सिफाय केल्यावर आला. कारण इंजिनिअरिंगचा जरी आमचा जुना बिझनेस असला तरी कॉम्पिटिशन खूप आहे आणि तो एक फार परंपरागत उद्योग झाला. पण हा नवीन सेक्टरमध्ये आल्यावर मला खूप ऑपॉर्च्युनिटीज आल्या आणि स्केलिंग पण आलं बिझनेसला. ओके सर, तुम्ही मगाशी म्हटलं की भारतात अवेअरनेस आहे सोलारचा, तर आणखीन काही कंपन्या आहेत ह्या क्षेत्रातल्या, सो त्यांच्यात आणि तुमच्यात असा काय फरक आहे? आपलं वेगळेपण असं काय आहे? फरक, आम्ही जरा जास्ती टेक्निकल आहोत. म्हणजे क्वालिटी आणि टेक्नॉलॉजीकडे आमचा मे बी काही वेळेला जरुरीपेक्षा जास्ती फोकस असतो. ते आम्ही कॉस्टला तेवढं महत्त्व देत नाही. आणि आमचा अप्रोच हा नेहमी म्हणजे होलिस्टिक अप्रोच असतो. आम्ही कुठल्याही कंपनीत गेलो तर फक्त तुम्ही सोलर लावा, तुमचे एवढं सेव्हिंग होतं इथं थांबत नाही. त्यांचे बाकीचे कुठल्या कॉस्ट रिडक्शन आहेत, कुठल्या गोष्टींनी त्यांचं म्हणजे साधं MSEBचं बिल स्टडी केलं तरी 10-20% रिडक्शन होतं. आम्ही त्यांना पूर्ण सल्ला देतो. असं नाही की आमचं सोलर आहे म्हणून फक्त सोलर बसवा, पण त्यांच्या इनएफिशियन्सीज कमी करणं. तर हा टोटल अप्रोच म्हणजे बिझनेस व्यतिरिक्त एक एज्युकेशन देण्याचा पण आमचा प्रयत्न असतो. तो थोडासा फरक पडतो कारण आमचा ऑनेस्टनेस बघून बऱ्याच कंपन्या आमच्याकडे रिपीट ऑर्डर देतात किंवा रेफर करतात. हे मार्केटिंगची आमची वेगळी टीम नसून सुद्धा रेफरन्सचा आमचा बिझनेस खूप चांगला आहे कारण लोकांना त्याचे फायदे दिसतात. ओके, कारण लोकांमध्ये ट्रस्ट पाहिजे आणि जोपर्यंत, कारण सोलार ही अशी गोष्ट आहे की जास्त लोकांना त्यातलं ज्ञान नाहीये, त्याच्यामुळे जेवढं आपण लोकांना ज्ञान देऊ तितकाच लोकांचा जास्त ट्रस्ट आपल्यावर बसतो. सो MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात आणि MEA सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA सोबत आमचं नातं खरं फार जुनं नाहीये, म्हणजे रिसेंटच आहे. परंतु आमच्या काही स्नेही आहेत ते बऱ्याच वर्षापासून असोसिएटेड आहेत. त्यामुळे गेल्या म्हणजे 3-4-5 महिन्यातलीच आमचं असोसिएशन आहे. पण त्यांनी जे सांगितलं आणि जे
आम्ही बघितलं किंवा आम्हाला जे एक्सप्लेन करण्यात आलं तिथनं आमचा ट्रस्ट पण वाढला आणि आम्हाला म्हणजे ही प्रबळ इच्छा झाली की आपण पण ह्या एका मुवमेंटचा भाग व्हायला पाहिजे आणि तिथनं आम्ही असोसिएट झालो. आता MEAचा जो रिसेंटली होणारा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतला आहे, तर त्या एक्सपोची काय इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते? एक्सपोची इम्प्रेसिव्ह म्हणजे एक तर स्केल चांगलं आहे, म्हणजे एक मोठ्या स्केलवर होतं इव्हेंट आणि तिथे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रीज आहेत, सोलर असेल, एज्युकेशनल आहे, लाईफस्टाईल आहे, तर हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा आहे, तर हे सगळे एका प्लॅटफॉर्मवर शक्यतो येत नाहीत. तुम्ही एक रिन्युएबलचा एक वेगळा एक्सपो असतो किंवा कन्स्ट्रक्शनचा असतो, पण हे जर सगळे एका प्लॅटफॉर्मवर ते सुद्धा एका कम्युनिटीचे आले तर त्यातनं नक्कीच म्हणजे एकमेकांबरोबरचा संवाद वाढेल आणि बिझनेस ग्रोथ सगळ्या सेक्टरमध्ये होईल. तर तो मला जास्ती आवडलेला भाग आहे. सर, MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही भाग घेतलाय, तर इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? आता होणाऱ्या या MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये आम्ही भाग घेतला आहे. B99 आमचा स्टॉल आहे. तर माझं सगळ्यांना उद्योजकांना हेच आव्हान राहील की तुम्ही ते प्रदर्शन एक्झिबिशन बघायला तर नक्की या, पण जर का तुम्ही भाग घेतला नसेल तर अजूनही तुम्ही भाग नक्की घ्या, कारण हे इंटरनॅशनल एक्सपोजर मिळणार आहे आणि सर्व सेक्टरमध्ये एक्सपोजर मिळणार आहे. तर नक्की भाग घ्या आणि नक्की व्हिजिट करा. थँक्यू.